कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता
इतराचा लेका कोण करी श्री गुरु का असता पाटीरा श्री गुरु का असता पाटीरा इतराचा लेका कोण करी श्री गुरु का असता पाटीरा श्री गुरु गुरु सारे का पाटीरा श्री गुरु सारे का पाटीरा श्री गुरु सारे का पाटीरा कल्प दुर्कल्पटी जो कोणी वैसला कल्प करो सांगा काय मानू त्याला सांगा जोजी श्री गुरु सारे का सपाटीला श्री गुरु सारे का असता पाटीला श्री गुरु सारे का सपाटीला श्री गुरु सारे का सपाटीरा ज्ञानदेव म्हणा बोलो बोलो ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो श्री गुरु सारे श्री गुरु सारे इतराचा लेका कोण करी इतराचा लेका कोण करी श्री गुरु सारे का असता पाटीरा
हृदन येत येतना श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा श्री गुरु असता पाठीरा श्री गुरु सारिखा असता पाठीरा श्री गुरु सारिखा असता पाठीरा श्री गुरु सारिखा असता असता पाठीरा इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा इतराचा लेखा इतराचा इतराचा लेखा इतराचा लेखा लेखा
विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की। बोला अलग निरंजन हाला विहाला 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 पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव। श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानो त्याला सांगा जोजी। श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा रेखा कोण करी, रेखा कोण करी। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उधरीलो गुरु कृपे, श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। विठाला 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 विठाला। अष्टांग योगी मासौख्य दाता, शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपास नमस्कार, षष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम सांदणी लाभुदाभम, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सवयदबलासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय धातुमुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरुप्रथमनमन। दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास दुका, हरिकलावज्ञ ज्योतिरार्धावतारम, कलंकांकते ज्योतिकामोदी वक्त्रम, खलानिशवादा पणोदार दक्षिण, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। हे निवृत्ती उतारा सोपान देवा, सोपान देवा, निवृत्ती उतारा सोपान देवा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा
मान खोया भज मन नारायण भज मन नारायण तू भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण. मग दिवसातून आपण एकदा तरी ओम छिंद्रनाथाय नम असं म्हटलं पाहिजे. म्हणलं पाहिजे. अरे त्या कारणाकरता आलोय ना आपण कारण कधीतरी शोधलं पाहिजे. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक हे महत्वाचं गणित आहे. मग आम्ही काय करावं? आम्ही त्याच्या भजनामध्ये कधीतरी आयुष्य घालवावं. हे पुन्हा पुन्हा नाही. एका ठिकाणी लिहिलंय और ऐसी हो जाएगी तेरी हालत काम नाएगी तेरी दौलत मौत जब तुझको आवाज देगे घर से बाहर निकलना पडेगा. पहिला अवसर नव्हतं जायला पाहिजे. हे असं आहे. विठाला विठाला काय सर बाजारात जर बैल न्याला बरं का नाना बरं का दादा बाजारात जर बैल न्याला आणि बैलाची जर पहिल्यांदाच अवसर निघून गेलं तर त्याला मार्केट भेटत नाही परत. असं असतं ते. ऐका हा नाही काय लाताकडे काय लगेच गेलं असं द्या असू द्या. आणि मग जगतामध्ये आम्ही आलोत ना कशा करता आलोय बोला ना कशा करता आलोय भजन करण्याकरता आलोय ना. मग भजन असलं पाहिजे माणसाकडं. आपण काय करतो बरं का हे आई ऐका आपण भजन करतच नाही. आपण लोकांचं भजन करतो. कधीतरी भजन असलं पाहिजे माणसाकडं. का माहिती का मानवी जन्मामध्ये हे शरीर आहे ना हे संपूर्ण आपल्याला भजना करता दिलंय. एका कविकाराने लिहिलंय है आंखों जो शाम का दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में मुकोए जो हरे नाम का सुमिरन किया करे हीरे मोती हीरे मोती से शोभने हाथ की है हाथ जो वो मछिंद्रनाथ के चरण में वंदन किया करे ऐसी लागी लगन ओ मीरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाणे लगे. असा भाव आणि असा प्रेम असलं ना तर देव लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भाव असला पाहिजे. कशाला कांद्याला नाही मनात भाव असला पाहिजे. साने गुरुजींनी कविता लिहिली बरं का दादा ऐका काय म्हटले साने गुरुजी माहिती का खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा आपल्याला जगाला प्रेम पामे. मग कधीतरी प्रेमानं भावानं आपण देवाला भजन केलं पाहिजे. देवाला शरण गेलं पाहिजे. आपण सगळे त्याच करता आलोय पण आपल्याला ना किती मिळालं तर आपण सुखी नाही. चंदन कांबळेंचे एक वर्णन आहे मला आठवते गोड लिहिलंय त्याने द्यायला देशील तू काचाच घर पण दगड मारणाऱ्याचा नको रे शेजार. किती गोड लिहिलंय अजून गोड आहे. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना तर त्याचं भजन करायला कधीतरी शिकलंय. मानवी जन्मामधलं महत्वाचं गणित एकच आहे की आम्ही ज्या कारणाकरता आलो ते कारण आम्ही कधीतरी ओळखलं पाहिजे. महाराज म्हणले म्हणून तो या झाला पाटा बादिकेचा देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बादिकेचा. मग आम्ही भजन करावं पण ते कसं असलं पाहिजे. आम्ही आता मंदिरामध्ये येतोय रोज मंदिरामध्ये येतोय बरोबर ना येतोय आपण सगळे मंदिरामध्ये येतोय. तुम्हाला माहिती का
मच्छिंद्रनाथांच्या कपाळावर भगवा गंध काय सांगू का? आणि अजूनही पण जे भगवान मच्छिंद्रनाथाचे भक्त आहेत ना, त्यांच्या गळ्यामध्ये भगवोपरण असतं. उद्यापासून असलं पाहिजे तुमच्या गळ्यात. का असलं पाहिजे? कारण की मच्छिंद्रनाथ शिकवतायत आपल्याला भगवा म्हणजे काय. भगवा गळ्यातला भगवा म्हणजे काय मच्छिंद्रनाथ शिकवतायत आपल्याला. भगवा भगवा हा गर्वरहित भयरहित आणि ज्यानं मानवी जन्मातलं महत्वाचं मानवी जन्मातलं ज्यानं भयरहित हे सगळे 3 गुण जोपासले त्यानं जन्मातलं महत्वाचं गणित हे असलंच पाहिजे. हे ज्याच्या गळ्यात आहे भगवा रंग ज्याच्या गळ्यात आहे त्याला माणसाला कोणाच्या पाया पडण्याची गरज लागत नाही. मला वाटतं मच्छिंद्रनाथ तेच शिकवतात. एकदा की तुम्ही माझे पाय पकडले की उजून पुन्हा तुम्हाला दुसरं कोणाचे पाय पकडण्याची गरज लागणार नाही. म्हणून मच्छिंद्रनाथांचे पाय धरा. मला वाटतं मच्छिंद्रनाथांनी जी निर्माण केलेलं आहे. आता मी त्या दिवशी बीड मध्ये गेलो होतो, तिथं सुद्धा माझं कीर्तन होतं. मानवी जन्मातलं महत्वाचं गणित त्यांनी सांगितलंय. आम्ही जे आलोत ना आम्ही भक्ती केलीच पाहिजे. भक्ती करता आम्हाला आयुष्य मिळालंय. जसं या जगतामध्ये आल्यानंतर भक्ती विना माणसाचं आयुष्य मला वाटतं शून्य आहे. माणसाच्या जीवनामध्ये भक्ती असलीच पाहिजे. का? महाराज म्हणले हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. पण आम्ही संसार सोडत नाही आणि भक्ती करत नाही. काय म्हणतोय मी कळतंय ना. भक्ती केली पाहिजे. पण आपण आता सगळे येतोय. मला वाटतं तुम्ही सगळे प्रेमानं भावानं माझं कीर्तन ऐकताय. लाईट गेली तरी तुम्ही ऐकतच होतात. मला वाटतं देव मिळतो भावानं आणि प्रेमानं मिळतो. एका ठिकाणी लिहिलंय ना दादा, देवा आशा न पावायचा. जरा बोला ना तुम्ही, मला ना जरा बोला ना, मोठ्यानं बोला ना. देवा आशा न पावायचा नाही र देव बाजारचा. हा असं स्वरात म्हणायचं. हा देव बाजारचा भाजीपाला नाही र ए मनी नाही भाव म्हणे. आता जमलं बघा. आहे का? हा जमलं. पहिलं वर्ष जमूनच घ्यावं लागणार आहे. हा मनी नाही भाव म्हणे. क्या बात आहे. एकदा टाळी वाजवा तुमच्या करता. वा शाबास. मनी नाही भाव म्हणे वाडा मला पाव. देवा आशा न पावायचा देव बाजारचा भाजीपाला नाही. ए दगडाचा देव त्याला वाटाराच बेव. दगडाचा देव त्याला वाटाराच बेव. मातीचा देव त्याला पाण्याचं बेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं बेव. सोन्या त्याला चोराच बेव. देवा आशा न पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला. मग भावानं आणि प्रेमानं देव मिळतो का? हे दुनियाचं सगळ्याच बाकीच्या गोष्टीचा जर विचार करायला गेलं तरी सगळी दुनिया अशीच आहे. कशी? हे दुनिया गोरख धंदा है सब जग माया में आंधा है. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं वो रूप बताना क्या जाने. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं वो रूप बताना क्या जाने. मग भक्ती असलीच पाहिजे. भक्ती ज्यानं जीवनामध्ये केली त्याच्या ज्याची खरी भक्ती त्याच्या मग भक्ती असलीच पाहिजे. मग आम्हाला आज मच्छिंद्रनाथांची भक्ती करायची. मग आम्ही त्याच कारणाकरता आलोय. मग ठीक आहे महाराज आम्ही ती कशा प्रकारे करावी. मग महाराज याचं उत्तर सांगतात. तुकोबाराय म्हणतात मग मानवी जन्मातलं महत्वाचं गणित एकच आहे की आम्ही भक्ती करत असताना आम्हाला एखादा तरी गुरु असलाच पाहिजे. गुरु शिवाय भक्ती करता येत नाही. नवे नवे श्री गुरु कशा करता असला पाहिजे. त्या भक्तीचं आपल्याला ज्ञान तर पाहिजे ना. आता आपल्या बरोबर मच्छिंद्रनाथ जी आपल्याला त्यांच्यामुळे आपल्याला माहिती की कशी भक्ती करावी आणि ती भक्ती केल्यानंतर फायदा काय. मला वाटतं आलोक निरंजन म्हटल्यानंतर जीवनात काय होतं याची प्रचिती कोण देऊ शकतात तर ते मच्छिंद्रनाथजी आहेत. मच्छिंद्रनाथजी आहेत. मग त्यांचं भजन आम्ही केलं पाहिजे. कशा प्रकारे केलं पाहिजे. जीवनात भरोसा नाही रे ज्या कारणाकरता आलोय हे कारण भजनाचं एका ठिकाणी गोडलेलं आहे. अरे ना तुझा भरोसा
नमाज भरोसा हे जगळे कुणाचे सांग बल्या मानसा कधी लागेल कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अबकाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अबकाची असे हा जन्म मोलाचा हे नको तो घालवू बाया नको घालवू गाया हे नको तो घालवू बाया बर का काय करायचं आता ऐकणार तुम्ही ऐकणार हा काय करायचंय बघून घे बर काय बर का दादा बघून घे सावळी मूर्ती सख्या मच्छिंद्रनाथांचे कधी लागे रे वेड्या तुला गोडी अबकाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अबकाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अबकाची काय लिहिलंय एकदा टाळी वाजवताल सुंदर हा काय लिहिलंय असे हा जन्म मोलाचा हे नको तो घालवू बाया हे नको तो घालवू बाया बघून घे सावळी मूर्ती सख्या मच्छिंद्रनाथांची कधीतरी जायचंय ना मग जीवनात आलात तर त्यांचं भक्तीचं रूप पाहायला शिका ते जर पाहिलं ना तुझं पाहता सामोरे दृष्टी न फिरे मागे असलं पाहिजे जीवनात पण आमची भक्ती कशी हेची दान द्या देवान कुठंतरी गटून सापडावा आमची भक्ती अशी आमची भक्ती म्हणजे कसं आहे गरज सरण वैद्य मरो असं नको नको आम्हाला भक्ती ना परमानंट करायची जीवनात इथून काहीतरी वर लोकांमध्ये पर लोकांमध्ये नेता येईल अशी भक्ती आम्ही केली पाहिजे आणि ज्यानी भक्ती या माध्यमातून केली ना त्याच्या जीवनातलं सार्थक झालं रे सार्थक झालं मग आम्ही श्री गुरु असला पाहिजे श्री गुरु आपल्या जीवनातली संकट घालवतो संकट जिसका कोई गुरु नाही उसका जीवन सुरू नाही जीवनात गुरु असला पाहिजे जीवनात गुरु जरा असेल ना पण तो चांगला असला पाहिजे त्या गुरुमुळे 4 लोकांचे पाय नाही एकाच व्यक्तीचे पण चांगले पाय पकडले पाहिजे महाराज म्हणले मग आम्ही काय करावं सगळी लोक ज्ञानोबारायांकडे गेली ज्ञानोबाराय म्हणले आमच्या गुरूंचीच परंपरा आहे माझे सुद्धा गुरु इथूनच सुरुवात आहे आदिनाथ हे माझ्या गुरूंची परंपरा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रांनी काय केलं तेच मच्छिंद्रांनी काय केलं मच्छिंद्रांनी बोध गोरक्षाशी केला मच्छिंद्रांनी गोरक्षांना ते दिलं गोरक्षांनी ते गहिनी प्रसादांना दिलं गहिनींनी ते निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तींनी ते ज्ञानदेवांना दिलं ही परंपरा आहे आपल्या संप्रदायांची ही परंपरा आहे बरेच लोक म्हणतो आपण की ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ यांच्या जीवनातलं महत्वाचं गणित काय तर हे महत्वाचं गणित आम्ही हे ओळखलं पाहिजे कशा करता आलो आम्ही हे गणित ओळखण्याकरता आलोय आमच्या जीवनामध्ये श्री गुरु असलाच पाहिजे कशा करता असले पाहिजे श्री गुरु आमच्या जीवनाचा नाश म्हणजे जीवनातल्या विघ्नाचा नाश करून टाकतात आम्ही ते ओळखलं पाहिजे असंच एक सर्जेपुरासारखं गाव आणि साधू बाबा आले बरं का साधू बाबा इथं
ह्या गावात साधू बाबा आले. आले आता तुमचं गाव भाविक आहे तसं बघितलं तर चांगलं भाविक आहे. आता मी येताना 2 वेळा हनुमान चालीसा ऐकली एकाच गावात. असं कुठं होत नाही पण इथं पाहिलं मी. हा असं महत्वाचं गणित नाही कळालं का? असं द्या. हा आणि मग भजन चालू होतं भजन आणि ते साधू बाबा आले. साधू बाबा आले थोडा मॉनिटर होतात. हा आणि साधू बाबा आल्यानंतर अख्खं गाव त्यांच्या पाय पडायला गेलं. पाय पडायला गेलं. पण एक पोरग सुद्धा साधू बाबांच्या पाया पडण्याकरता गेलं. साधू बाबा तुमच्या का लोक पाया पडतात? का लोक पाया पडतात? साधू म्हणले माझ्याकडे चमत्कार आहे. चमत्कार आणि चमत्कार असल्याशिवाय हल्लीची लोक नमस्कार करत. बोला ना हे आहे. चमत्कार असल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही. आणि म्हटले माझ्याकडे चमत्कार आहे. म्हटले बर साधू बाबा तुम्हाला जे जे काही येतं ते मला शिकवा. साधू म्हणले नाही शिकवणार. का? प्रपंचातल्या माणसाला मी शिकवत नाही. जर त्याला शिकवलं तर ते उलट शिकवत असतं म्हणून नाही शिकवत. साधू बाबाला शिकवावं लागलं. पोरग म्हटलं ठीक आहे उद्यापासून माझ्या सोबत आहे. रोज पोरग सोबत यायला लागलं. रोज सोबत येत असताना एका दिवशीचा प्रसंग असा 8 दिवस पोरग आलं आणि 9व्या दिवशीचा प्रसंग होता. साधू बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, राग येऊ देऊ नका. तुम्ही लग्न नाही केलं का? कोणाला म्हटलं पोरग? कोणाला म्हटलं? साधू बाबाला. साधू म्हणले कोणाला साधू म्हणतात तुला कळतं का? अरे ज्यानं 6 धुतलीत त्याला साधू असं म्हणावं. नाही केलं लग्न. साधू बाबा तुम्ही लग्न करायला पाहिजे होतं. आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. साधूला म्हटलं ते. साधून म्हटलं त्यो टाको कट्टू आला निघतो भेटून. हा म्हणजे नाही केलं लग्न. साधू बाबा लग्न करायला पाहिजे होतं. म्हणले तू तरी लग्न केलंय, तू तरी कुठं लय दिवा लावलाय माहिती? साधू बाबा काही पण बोलू नका, माझी बायको मला लय जीव लावते. ती पोरग साधू बाबाला म्हटलं. म्हणले बर माझी आजी माझ्या करता जीव बी द्यायला तयार आहे. म्हटले बर म्हटले बर आपण सगळं पाहूया. मग पोरग म्हटलं सगळे मला जीव लावतात तुम्ही म्हणता संसार खोटा आहे. संसार खोटा आहे. संसारात कोणीच कोणाचं नाही. मला तुमच्याकडून मला सिद्ध करून पाहिजे. साधू म्हणले ठीक आहे जा तू घरी जा. मी तुला 8 दिवस पहिला योग शिकवलाय. थोडासा विको कमी. पहिला योग शिकवलाय, ध्यान योग शिकवलाय, जप योग शिकवलाय. आता घरी जा. घरी जाऊन रोज किती वाजता उठतो? पोरग म्हटलं मी 5 ला उठतो. उद्या 4:30 उठायचं. 4:30 उठायचं. अलाराम लावायचा. त्या अलारामची सुद्धा विशेष गमत आहे. अलाराम तर याच्यातला उठतो तो. बोला ना उठतो तो राम. अरे आलाच नाही राम तर जातो त्याच्यातला राम. आला पाहिजे राम, नाही तर याच्यातला जातो तो आला पाहिजे. आणि मग ते पोरग ना म्हणलं मी जर घरी गेलो आणि मी जर ध्यान लावलं आणि मी जर उठलो नाही तर घरची लोक माझी अंत्ययात्रा काढतील. तेच पाहिजे आपल्याला तुझ्या घरी. साधू बाबा लवकर या बरं का, लवकर या. मी तिथपर्यंत जर गेलो तो गोळ व्हायचा. कुठपर्यंत नाही आलं का तुमच्या लक्षात? स्मशानभूमीपर्यंत. म्हणलं लवकर या लवकर या. साधू म्हणलं ठीक आहे जा. पोरग घरी गेलो आणि पोरानं लावलं ध्यान. ध्यान लावलं 4:30 वाजता. 5 वाजले, 5:30 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले. पण पोरग काय उठाना. बायको उठवायला आली उठाना पण पोरग काय बोल ना. पोरग काय हे आजी बोल की पाटा बोल की. पोरग काय उठाना. बायकोला वाटलं पोरग तिचा नवरा गेला नव्हता तो. त्यानं काय लावलं होतं? ध्यान लावलं होतं. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन गेले. सगळे पाहुणे रावळे जमा झाले. भजनी मंडळाला फोन गेला. भजनी मंडळ टाळपाखर घेऊन आलं. सगळ्यांना फोन गेले. पाहुणे रावळे आले. सगळे रडायला लागले आणि त्याच्यापाशी बसून रडायला लागले. आणि तेवढ्यात 9:05 झाले होते. नाही कळालं का? 9:05 साधू बाबा आले आणि सगळ्या लोकांनी वाट दिली. पोरग साधू बाबा पाशी आलं आणि पोराचा हात हातात घेतला. जुन्या काळात माणूस गेलाय का नाही कशाने ओळखायचे? हाताच्या बबू दादा हाताच्या नाडीने ओळखायचे. आणि पोराचा हात हातात घेतला आणि साधू बाबा मोठ्यानं बोलले ऐका रे सर्जेपूरकरांनो, हे पोरग जिवंत होईल पण एक आट आहे. माझ्या खिशात एक पुडी आहे. माझ्या खिशात एक पुडी आहे.
त्या पुढीत औषध आहे जे दुधात टाकून घेईल ते मरल आणि हे पोरग जिवंत होईल. शेजारी आजी रडत होती, यमाची काय डोळे गेले का काय, तरण्या ताठ्या नातून याला मला ठेवलंय त्याचं सगळे रडत होते. बायको रडत होती. बायको म्हणली त्याचे काय डोळे फुटले का काय, फुटले देवाची. हा हा देवाला म्हणत होते. लोक वाईट झालं ना, लोकाला शिव्या देतात काय नवल, लोक देवाला सुद्धा शिव्या द्यायला मागं पुढं पाहती नाही. दुनियाचं गणितच वेगळं आहे. आई रे बेमान दुनिया आई रे. साधू म्हणले मग कोणी रडायची गरज नाही, हे पोरग जिवंत होईल, विको कमी हे पोरग जिवंत होईल. मग आजीबाईकडे गेले. आजे तुला नाही तिला, हा रडायचं काय कारण नाही, रडायचं काय कारण नाही. ही पुढे घे आणि या पुढीतलं औषध तू घे, तुझा नातू जिवंत होईल आणि तू बोला ना मरशील. आजीनं डोळे पुसले आणि आजी म्हणली जोगड्या अजून मी कडकडा हरभरे पुढे ते मला म्हणतो औषध घे, घेणार नाही. आजीनं घेतलं नाही औषध, पाहती काय माझ्याकडं. आजीनं औषध नाही घेतलं. बायकोकडे गेले. बायकोला म्हणले तू घे औषध. कोण म्हटलं, बघ तोक तोक तोक. हा 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 साधू म्हणले. बायकोला म्हणले तू घे औषध. बायकोला औषध घे म्हटल्यानंतर बायकोनं डोळे पुसले. बायको म्हणली दुसरा करी, पण औषध घेणार. बायकोनं औषध घेतलं नाही. पाहता काय माझ्याकडं. तुमचा लय एकमेकावर विश्वास आहे बघा, अंतकाळात कोणीच कोणाचं नाही. आणि तसं साधू बाबाई ना त्या पोराचा हात दाबला होता आणि पोराच्या कानात सांगितलं होतं आता फक्त ऐकत राहा. ते पोरग ऐकत होतं सगळं. कोणीच औषध घ्यायना, कोणीच औषध घ्यायना. सर्जेपुरातलं कोणीच औषध घ्यायना. सप्ताह कमिटी काही गेले होते, हाय का कोणी तयार. ते म्हणले नाही पहिलंच वर्ष आहे, अजून लय सप्ते घालायच्यात. ते कोणीच तयार व्हायना, कोणीच तयार व्हायना. मग साधू बाबा म्हणले कोणी औषध घेत नाही, मी औषध घेणार. साधू बाबा औषध घेणार म्हटल्यानंतर सर्जेपुरातल्या पोरांनी फटाकडे फोडायला सुरुवात केली. खाली फट वाजल्यावर फुट्टू वाजायचं, असं 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 फट वाजल्यावर फुट्टू वाजायचं असं. डबल बार म्हणतात ना त्याला. साधूवाडं फटाकडे फोडा. साधूच म्हणतो गावानं फटाकडे फोडायला सुरुवात केली. गावानं फटाके फोडायला सुरुवात केली. आणि मग साधू बाबा औषध घेणार. साधू म्हणले मी औषध घेणार. गावातली लोक सगळी जमा झाली. आपल्या गावचं तरणे ताठ पोरग जिवंत होणार आणि साधू बाबा आपल्या गावाकरता योगदान देत आहे. ह्या गावाला नवल वाटलं, नवल वाटलं. मग साधू बाबा म्हणले दूध आणा, दूध कोल्ड घेणार नाही, ठसका लागून मरण म्हटले. मी परवा दिवशी जीव द्यायला चालला होता आणि कंदील घेऊन चालला होता. म्हणलं जीव द्यायला चाललाय. मी विचारलं, म्हणलं कुठं चाललाय. तो म्हणला जीव द्यायला चाललोय. मग म्हणलं कंदील काय लागत होय. तो म्हणला ही चुकाट्याचं नाही म्हणून राहू द्या आपलं. आणि मग जीव द्या, जीव द्यायला काय चाललाय. लोकांचं लय अवघड गडीत आहे. आणि मग कंदील घ्या आपलं. साधू म्हणले दूध आणा. दूध आणलं, दूध आणलं आणि साधू बाबानं पुडी बाहेर काढली. घरी राहिली काय नव्हतं. साधू बाबानं पुडी बाहेर काढली आणि पुडीतलं औषध दुधामध्ये टाकलं. औषध बिवषध नव्हतं ते, ती होती पिठी साखर. पिठी साखर, पिठी साखर, पिठी साखर दुधामध्ये टाकली. पिठी साखर दुधामध्ये टाकली. पण अशा कारणाला एक तरी चमचा लागतो. हल्ली चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात नाही. नाही कळालं. हल्ली चमच्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात नाही. चमचा बोलावला नाही कळालं अजूनही. पण चमचा बोलावला कशाला. दूध हलवायला, ढवळायला. ते पोरग लय स्पष्ट बोलते गाड्या. एवढं लोक रे स्पष्ट बोल अंगलटीला आपल्या दोघांच्या. ऐका, दूध हलवायला चमचा बोलावला. दूध हलवलं आणि साधू बाबा दूध पिले. सर्जेपुरातल्या लोकांचं लक्ष पोरग कधी उठतं याच्याकडे नव्हतं. आम्हालाच मारा तुम्ही, आम्हालाच मारा. साधू काय मारा ना, साधू कधी मरतो याच्याकडे लक्ष. आता काय करावं. सगळे साधू बाबांना सगळ्यांचे चेहरे बघितले आणि पोराला म्हणले अलगत उठ चल माझ्या बरोबर.
संसारातलं कोणीच कोणाचं नाही. मला वाटतं खरी वेळ आली तर तुम्हाला साथ देणार या जगात कोणीच नाही. खरा साथ देणारा एकच आहे, आमचा गुरु मच्छिंद्रनाथ. आणि ज्याच्या जीवनात मच्छिंद्रनाथ आहे, मानवी जन्मामध्ये त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मच्छिंद्रनाथ आपल्या पाठीशी आहे. आणि मला वाटतं अरे जगी जास कोण नाही त्यास मच्छिंद्रनाथ आहे. म्हणून मच्छिंद्रनाथांची गुरु भक्ती आपण करावी. आणि ज्याची गुरु भक्ती श्रेष्ठ आहे, महाराज म्हणतात श्री गुरु सारिका असता पाठीराका. श्री गुरु सारिका असता पाठीराका. श्री गुरु सारी श्री गुरु सारे श्री गुरु सारी मग अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानोबारांनी गोड लिहिलंय. सद्गुरु तारा माऊली सुद्धा आमच्या पाठीशी असल्या पाहिजे. आणि मग ज्यानं आमच्या जीवनात हे गणित जोपासले त्याच्या बरं का मोठी गंमत आहे. आम्ही जन्मामध्ये आल्यानंतर ते महत्वाचं गणित जोपासलं पाहिजे. कशा करता मानवी जन्मामध्ये आम्ही जे कारण शोधलंय ते आहे वजनाचं. मग महाराज आम्ही काय करावं? काय वैष्णवाच्या घरात तेच आहे. किती गोड लिहिले. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा जन जन तीटा, जन जन तीटा, सदा जन जन तीटा, सदा जन जन तीटा, जन जन तीटा, सदा जन जन तीटा. बघा आम्ही सुद्धा या नामस्मरणाच्या माध्यमातून भजन केलं पाहिजे. तुकोबाराकडे नव्हतं, अरे आपल्याकडे तरी लई आहे. आता आपल्याकडे माणसं प्रबळ असल्यामुळं आपलं भजन सुखकर झालंय. जुन्या काळात तेवढं भजन नव्हतं. जुन्या काळात फुटकाच विना असायचा, पखवाजाला शाई नसायची. एवढी तर परफेक्ट नव्हतीच. आता यांची शाईच निसती 5000ची. एवढं तर परफेक्ट नव्हतंच प्रकाश बाबा. जुन्या काळातला परमार्थ वेगळा होता. टाळ फुटकाच होता 3000ची. हा आणि मग परमार्थ एवढा सोपा होता. आता पैशावाला परमार्थ झालाय, बरोबर ना. पण महाराज एवढं डिजिटल होऊन सुद्धा आपण भजन करायला कुठंतरी मागच पडतोय. तुकोबारायचं भजन किती गोड होतं. माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही सगळे? म्हणणार? तुकोबाची अभंग बाणी देवाची चापणता गाणी, देवाची दगडाच्या टाळामधून गायले अभंग, गायले अजून माझ्या मान. दगडाच्या टाळामधून
आवाज 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 मच्छिंद्रनाथा माझ्या मच्छिंद्रनाथा मच्छिंद्रनाथा आणि मग महाराज हे ठीक आहे, श्री गुरुच्या सान्निध्यामध्ये आम्हाला मिळतंय, श्री गुरुच्या सान्निध्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहे, मग आम्ही त्या प्राप्त केल्या पाहिजे. आम्हाला इतर लोकांच्या कोणाच्या पाया पडायचं नसेल तर श्री गुरुचे पाय धरावे धरावे संतांचे ते पाय. मग आम्हाला इथूनच देव मिळेल. आज आमच्या सद्गुरू तारामाऊलींची सुद्धा आज या कीर्तनातून मी आठवण काढेल. का माहिती का? सद्गुरू एक चांगला असला पाहिजे आणि सद्गुरूच्या माध्यमातून आम्हाला जगतातलं महत्वाचं गणित मिळतं. मग आम्ही हे गणित शोधण्याकरता आलोय ना, मग आम्ही हेच जर ऐकलं नाही तर काय होईल? महाराज म्हणले जन्म व्हायला जाईल. मग हा जन्म व्हायला जाऊ देऊ नका. कसं गोड सांगितलंय, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. ए पिंगळा माधवरी बोले बोले तो देखा पिंगळा माधवरी, पिंगळा माधवरी बोले बोले तो देखा पिंगळा माधवरी. हे पिंगळा माधवरी बोली बोली तो लेखा पिंगळा माधवरी, पिंगळा माधवरी बोली बोली तो लेखा पिंगळा माधवरी. टाळी वाजून म्हणायचं, टाळी वाजून मागची मंडळी. हा एक तास टाळीचा आवाज झाला पाहिजे. थोडा तुमाचा मान, हा थोडं तुम मानवा. हा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा, सरत सेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचा बाजाईल, काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 माधवरी बोले बोले तो देखा पिंगळा माधवरी, पिंगळा बघाची बाई. वा वा बोले बोले तो देखा पिंगळा. हे हे पिंगळा महावारी बोली बोली तो लेखा पिंगळा महावारी, पिंगळा महावारी बोली बोली तो लेखा पिंगळा महावारी. ज्याला उभं राहायचंय त्यानं राहू शकता, ज्याला उभं राहायचंय पावली खेळायची त्यानं राहू शकता. उभं राहायचंय ज्याला उभं राहायचंय त्यानं. हा वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटिकेचे बोलू आता वर्तमान घोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटिकेचे बोलू आता वर्तमान घोटे. दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. हा निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आली माई माझं नाव, शकून सांगाया आली माई माझे नाव, शकून शकून सांगाया आली माई माझे नाव. अहम वाग्या सोहम वाग्या. टाळी वाजवायची, टाळीचा आवाज. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगला वारी, सावध होणी भरले लागा देव करा गैवारी.
बोली बोली तो लेगा पिघला महाद्वारी पिघला महाद्वारी बोले बोले तो लेगा पिघला महाद्वारी बोले बोले तो लेगा पिघला महाद्वारी बोली बोली तो लेगा पिघला महाद्वारी पिघला महाद्वारी बोली बोली तो लेगा पिघला महाद्वारी सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवान की बसा खाली वा वा ए तुमचं पहिलं वर्ष वाटतच नाही गड्या हो हा तुम्ही पहिल्या वर्षाचा सप्ताह करताय असं वाटतच नाही तुमचा 100वा सप्ताह चालू आहे असं वाटायला लागले मला हा हा काय बोलायचे माय आणि पोरांबद्दल तर नाद नाही करायचा वा तो काय का आता असे दे ऐका महाराज म्हणले मग असा आनंद लुटला पाहिजे तेव्हाच सद्गुरू आपल्याला मिळतील बरं का आणि मग आम्हाला हा देव मिळवायचा आहे ना मग आम्ही सुद्धा त्याच प्रकारची भक्ती त्याच प्रकारचं ऐकलं पाहिजे श्रीगुरूंचं ऐकलं पाहिजे मग श्रीगुरूंचं ज्यांना ऐकलं त्याच्या जीवनामधले महत्वाचं गणित सार्थकी लागलं मग आम्ही ऐका हे ऐका काय ऐकावं श्रीगुरु जे सांगतील ना तेच ऐकावं श्रीगुरूंचा उपदेश हा जीवनाकरता काहीतरी सार्थकी लावतो महाराज म्हणले आम्ही तो सार्थकी लावावा कशा पद्धतीनं लावावा काही पुरावा असेल ना तुकोबार आहे तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारांनी बरेच उत्तर दिली आम्ही सगळ्या लोकांना ओरडू ओरडू थोकलोय घ्या देव घ्या कोणी आयता आला गळपो सोनी देवन लगे देव क्या कोणी देव घराला आला आणि तो घराला येत असतो फक्त देव घराला येणं म्हणजे काय तो काय असं धनुष्यबाण अशी गदा किंवा आमचे मच्छिंद्रनाथ आमचं असं चिमटा घेऊन नाही घरी येणार आपल्या मग कसं येतील देव घराला आमच्या मच्छिंद्रनाथ कसे घराला येतील तुम्हाला सांगू का आपल्या घरामध्ये दया क्षमा शांती असणं म्हणजे मच्छिंद्रनाथ घराला आले मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला आपल्या घरात तपासून बघा आपल्या घरात जर या 3 गोष्टी असतील आणि नसतील तर उद्यापासून त्या जोपासायला शिका मच्छिंद्रनाथ घराला आले आपल्या समजून चला ज्या घरात दया क्षमा शांती आहे ना तिथं मच्छिंद्रनाथ राहतात बरं का दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या देवाची भक्ती केली पाहिजे आणि ज्यानं भक्ती केली नाही ना त्याचं जीवन शून्य बरं ठीक आहे महाराज ठीक आहे मग आम्ही त्याकरता काय केलं पाहिजे मग तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारांनी बरेच उदाहरणं दिले गाते श्रोते पाहते चतुर्वेदी दुष्यते सोहंबाबी पूर्ण ज्ञाते या सकळा देवी नमनी करा विठ्ठल स्मरण 8 जणांना सांगतात महाराज म्हणतात चहुवेदी जानशाही शास्त्री कारण 18 ही पुराण हरिशी गात मग भजन असलं पाहिजे 9:30 पर्यंत थांबणार आहे मी काय काळजी करायची गरज नाही 1-2 मिनिटं चालेल ना थांबायचं मला काय नाही माझं काय नाही मला पाकिट तेवढंच भेटणार आहे कमी केलं तरी तेवढंच जास्त केलं तरी तेवढंच कमी नाही होणार लाईट गेली होती म्हणून मी वाढवायचा प्रयत्न केलाय माझं काय नाही ऐका 10 मिनिटात थांबूया 5 मिनिटात थांबूया हा निवांत उद्या तुम्हाला काही काम नाही मला जायचं उद्या लाभ निवांत 9:30 पर्यंत बरं का असं आणि मग आपली भक्ती असली पाहिजे आम्ही ती भक्ती जर केली ना तर जीवनातलं सार्थक लागेल पण त्यामध्ये कधीतरी ना आपण विसरून जातो आपल्याला या संतांनी सांगितलंय की भजन करावं मग गाते कोण चहुवेदी जान श्रोते कोण परीक्षिती राजा या अनेक जणांना विनंती केली श्रोते पाहते शेषनारा हजारो डोळ्यानं देवाला पाहते चतुर एकच आहे चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी विनोदी नारद विनोदी आहे दुष्यते कोण आपल्या नगर जिल्हा ना आपला नगर जिल्हा ना हो बोला ना ऐका ना इकडे बघा ना हे पोराव नगर जिल्हा आपला नगर जिल्हा ना आपल्या नगर जिल्ह्याचं नाव काय आईला नगर ना अजून काय लोकांपर्यंत पोहोचलं नाही ना म्हणून हे मोडलं पाहिजे
आयल्यानगरमध्ये आपण जन्माला आलात आणि या नगर जिल्ह्यातला शेवटचा तालुका अकोले तालुका बरं का, अकोले तालुका अनिल बाबा बरं का प्रकाशजी. त्या अकोले तालुक्यात मी त्या दिवशी कीर्तनाला गेलो होतो बंडूच्या गावाला. आणि कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यानंतर बरं का ऐका, एक माझ्या व्यक्ती पाया पडण्याकरता आला कीर्तन संपल्यानंतर. त्यानं जरा घेतलेली म्हणजे काय कळतंय तुम्हाला? तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? म्हटलं विचार. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? मी म्हटलं विचार. मी म्हटलं मी चांगला होतो. मी म्हटलं विचार. हा म्हटलं विचार. गोळा झाला गड्या. हा म्हटलं विचार. लय विचार. म्हणलं पग. म्हणलं मी म्हटलं पग. हा तोंडला पगा. म्हणलं पग. हा तोंडला प्रश्नच उत्तर देताना आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागल. कोणाला? मला. आणि ज्याने घेतली होती का त्याच्या, मला आणि त्याच्या पाया पडावं लागणार. म्हणलं काय दिवस आले रे? म्हणलं बरं विचार. तुम्हाला पग बघा. हा म्हणलं पग तरी. आज नगर जिल्ह्यातली भाषा, आपली भाषा सॉलिड आहे. MS 16 कुणी काही वळा. हा 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 आणि हो तू आला 17 आणि तिकडे खतरा आहे. हा ऐका. म्हणलं बघ. हा तो म्हणला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे एक साधून गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? त्या साधूंचं नाव मला विचारलं त्याने. मला उत्तर येत होतं. मी सांगितलं अगस्त्य ऋषी. अगस्त्य ऋषीने एका गोटात 7 सागर पिले. म्हटलं वा हुशार आहे तुम्ही. म्हणलं हुशार. मी म्हटलं हुशारच आहे. तो म्हटला बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे, प्रश्नाचं उत्तर जर देताना आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. म्हटलं विचार ना. तो म्हटला महाराज अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल. मला उत्तर आलं नाही. पाहता काय माझ्याकडे. शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे, आडला हरी त्याचे पाय धरले. म्हटलं बाबा मला काय उत्तर येत नाही, तू सांग. तो म्हटलं महाराज हा पठ्ठ्या. हा पठ्ठ्या अख्ख्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला नाही कळालं का अजून? 9 सागर पिऊन आलाय. त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करून घेतो. नको नादी लागायला. हे माणसानं समाधानी असलं पाहिजे. आणि समाधान जर असेल ना तर सावता महाराज म्हणतात की तुमच्या जीवनातल्या सगळ्या कल्पना सगळ्या बाधा निघून जातील. किती गोड सांगितलंय. समयासी साधन व्हावे, समयासी साधन व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. कोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, कोण दिवशी पायाचा चाकर. चालत राहावे, चालत राहावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे जसा देव ठेवणार आहे ना चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान कशानं मिळतं त्याच एकदा प्रेमानं भजन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. चला चला विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
महाराज बोलले गोड. महाराज म्हणले श्री गुरु पाठीशी असला पाहिजे, श्री गुरूंच्या सानिध्यात आम्ही असलं पाहिजे. सूर कमी. श्री गुरूंच्या सानिध्यात जर असलं तर इतराचा लेखा कोण करी. राजाच्या बायकोला भीक मागायची काय गरज आहे. मनाची अजोगी सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणू त्याला सांगा जोजी. श्री गुरु सारे का असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. वेळ संपलेला आहे. 9:30 उकडून 9:45 काटा चाललाय. तुम्ही तरी किती वेळ बसायचं. मर्यादा असते काही गोष्टीला, आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. मला ज्यांनी फोन केला होता कंस्ट्रक्शनवाले, आदेशनाथ महाराज, बरोबर ना. आदेशनाथ महाराज आहेत आणि त्यांचे आपले सगळे सहकारी मंडळ बरं का. आपल्या सगळ्या तरुणांनी मला आमंत्रित केलं. पण यावर्षी मला माझ्या लाईटीने माझं 1 तास खायला बरं का. तो माझ्याकडून वेळ जरा, आणि त्याच्यातून आज संक्रांत, अगोदरच कीर्तन 1 तास लेट झालतं आणि त्याच्यातून लाईटीने 1 तास खाल्ला माझा. तरी मी आपलं कसं काय ना पाभार धरली, दाट पाताळ का ना कसं काय ना पेरलंय, जसं उगल तसं उगल. आणि म्हणून आणि म्हणून बोलण्याचं सारखं प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. तरुणांनो थोडासा तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहून असं कळत आहे की जरी पहिलं वर्ष सप्ताहाचं चालू केलं तुम्ही, पण असं वाटतंय आजच सप्ताहाचं 100 वर्ष आजच पूर्ण झाली. असा गोड सोहळा या ठिकाणी महाराज द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हाला सोहळा पाहून अगदी मला सुद्धा असं वाटतंय की कीर्तन करत आणि करतच राहावं. वा, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आहे. एका वर्षातली सुरुवात आहे. अजून आपल्या वर्षात नाही, जोपर्यंत चंद्र आणि सूर्यतारा जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपला सप्ताह असाच चिरकाल राहो अशी शुभेच्छा मनकामना मच्छिंद्रनाथांच्या चरणाजवळ करतो. पुढे बहुत काही करणे आहे, त्याच्यामुळे मी थांबण्याचा या ठिकाणी प्रयास करतोय. मंडळी घाईवर आहेत. बस ना, ओ ना बसा, 2 मिनिटं बसा खाली, 2 मिनिटं राहिले अजून. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. ए आई बरं का, आजे तुम्हाला बोलता बोलता जास्त त्रास दिला ग. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल, माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 असतील त्यांनी 4था म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काय गरज नाही. अरे आमचा बाप मच्छिंद्रनाथ श्रीमंत आहे, आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. एकदा सगळ्यांनी हात वर करायचे, हात शूटिंग काढा आणि कळोद्याकडे आजा. गोड असं भजन या ठिकाणी करायचंय आणि गोड असं वातावरण सांगतोय तशी टाळी वाजवायची. मस्तपैकी भजन करायचे. टाळ वाजतील 10. भैरवी घ्यायची बरं. हा, एकदा टाळी वाजवून भजन करून त्यानंतर हा चला तयार. 1 तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. आता उधरी
असता पाठी राखा श्री गुरु सारीखा असता पाठी राखा आता उद्धरलो गुरु कृपे आता उद्धरिलो गुरु कृपे श्री गुरु सारीखा असता पाठी राखा श्री गुरु सारीखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण इतरांचा लेखा इतरांचा लेखा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. वा सुंदर गायले. ते असे गाणारी मंडळी तुम्हाला मिळाले तुमचं भाग्य बरं का. सूर कमी एवढे गोड गाणारे मंडळी आज किशोरजी नाही आहेत आणि प्रकाशजी ही जोड महाराष्ट्रातली नामवंत आहे. यांचं गाणं ऐकण्याकरता महाराष्ट्रातले अनेक लोक अनेक पैसे देतात पण तरी पैसे देऊन सुद्धा यांचं गाणं ऐकायला मिळत नाही. अशी जोड गोडी आपल्याला मिळाली. टाळी वाजवायची महाराजांकरता. प्रकाशजी बाबा कौतुक करावं तेवढं थोडं आहे. स्वर इतके मंजुळ आहेत महाराजांचे की कानावर जर पडले सहजच मच्छिंद्रनाथांजवळ जाता येतं. म्हणून एवढे स्वर गोड आहेत. मच्छिंद्रनाथांच्या चरणाजवळ जाण्यासारखे गोड स्वर आहेत महाराजांचे. प्रकाश बाबा आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद. महाराज गोड. आदरणीय अनिल बाबा आहेत. अनिल बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये पखवाज ऐकावा असा गोड पखवाज ऐकावा असा गोड असा पखवाज अनिल महाराजांचा. एकदा जोरदार टाळी वाजवायची. निलेश महाराज असतील, आमचे ऋषीदादा असतील, सगळ्यांचे आमचे वैभव दादा असतील, दादा पप्पू दादा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय आमचे आनंद महाराज, आमचे आदेश महाराज आहेत. आदेश महाराजांचे सुद्धा विशेष आदेशनाथ महाराज, राहुल दादा सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आता जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करून वाणीला पूर्ण विराम देतोय. जास्त वेळ घेतला हा राहुल दादा हा आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून आजची झालेली सेवा मच्छिंद्रनाथांच्या चरणावर समर्पित. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय हरी बोलिलेले गुरे वेगळे वाकुडी उतरे क्षमा करत महाराज हरी नाही उच्चारला